नमस्कार, मी राजश्री आपले मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण काबुली चणे आणि लसूण यापासून चटपटीत आणि चटकदार असे क्रिस्पी आणि क्रंची स्टार्टर तयार करणार आहोत। आज आपण चना गार्लिक म्हणजेच लसूणी चना बनवणार आहोत। घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच ही रेसिपी तयार होते। चला तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी ही रेसिपी तयार करायला घेऊया। तर त्यासाठी मी इथे 1 कप काबुली चणे म्हणजे छोले घेतलेले आहेत। हे चणे आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून 7 ते 8 तास भिजवून घ्यायचे आहेत। चणे आपण भिजवून घेतलेले आहेत। तर हे चणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। तर कुकरमध्ये चणे घालून आपल्याला याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि याच्या 3 शिट्ट्या आपल्याला कुकरला करून घ्यायच्या आहेत। चणे आपल्याला 90% शिजवून घ्यायचे आहेत। तर साधारण मी इथे 3 शिट्ट्या करून हे चणे व्यवस्थित असे शिजवून घेतलेले आहेत। कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे आपले चणे व्यवस्थित शिजले आहेत का। चणे आपल्याला जास्त शिजवायचे नाहीत, तर 90% चणे आपल्याला इथे शिजवून घ्यायचे आहेत। ज्याप्रमाणे आपल्या रेसिपीला हवे आहेत त्याप्रमाणे आपले चणे व्यवस्थित असे शिजलेले आहेत। चण्यामधील पाणी काढून आपल्याला हे चणे थंड करून घ्यायचे आहे। चणे कोट करण्यासाठी लागणारं बॅटर तयार करायचं आहे। त्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे। 1.5 चमचा मी इथे लाल तिखट घेतलेला आहे। पाव चमचा हळद घ्यायची आहे। 1 चमचा मी इथे धने पावडर घेतलेली आहे। अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये अर्धा चमचा इथे आपण आमचूर पावडर टाकलेली आहे। गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे। मीर पावडर मी इथे अर्धा चमचा घेतलेली आहे। 1 चमचा आपल्याला इथे आले लसूण पेस्ट घ्यायची आहे आणि 4 ते 5 मिरच्यांचा ठेचा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। तुम्ही इथे ब्लॅक सॉल्टही वापरू शकता। पाव चमचा आपण इथे फूड कलर घेतलेला आहे। हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर घाला, नाही तर स्किप केलं तरी चालेल। आता आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये पाव कप इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, 2 चमचे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप इथे आपण मैदा घेतलेला आहे। तर हे सर्व आपल्याला याच्यात घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरज असेल तेवढंच पाणी वापरून आपल्याला याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर आपण याच्यामध्ये गरज लागेल तसं पाणी घालून याचं एक बॅटर तयार करून घेऊया। मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता। तर आता आपण याच्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर बॅटर आपलं आता तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता किती स्मूथ असं आपण याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटर आपलं आता तयार झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये जे चणे आपण उकडून घेतले होते ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। चणे आपल्याला बॅटरमध्ये व्यवस्थित असे कोट करून घ्यायचे आहेत। आपण इथे चणे 90% शिजवल्यामुळे बॅटरमध्ये मिक्स करताना ते तुटले जात नाहीत आणि व्यवस्थित राहतात। त्यासाठी आपल्याला चणे इथे 90%च शिजवून घ्यायचे आहेत। तर बॅटरमध्ये चणे आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत। तेलही आपलं छान गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये कोट केलेले चणे एक एक असे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत। चणे आपल्याला एक एकच सोडायचे आहेत। आपण जर जास्त चणे सोडले तर ते एकमेकांना चिटकतात। तर आपल्याला इथे एक एक चणेच सोडून घ्यायचे आहेत आणि मध्यम आचेवरती आपल्याला हे चणे साधारण 1 ते 1.5 मिनिटं तळून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला आपल्याला चणे थोडे तळल्यानंतरच याला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे याला लावलेला मसाला निघत नाही। तर तुम्ही पाहू शकता छान असे आपले चणे आता तळून झालेले आहेत। तर अजून थोडा वेळ आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। चणे आपले छान असे आता तळलेले आहेत, तर आपण काढून घेऊयात आणि याच पद्धतीने आपण बाकीचेही चणे तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे याला।
तर चणे आता आपण काढून घेऊयात आणि बाकीचीही बॅच आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे मला कमेंटद्वारे मला नक्की सांगा आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर रेसिपींना लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपली ही बॅच आता तळून तयार आहे. तर आपण आता ही काढून घेऊयात. याच तेलामध्ये आपल्याला लसूण तळून घ्यायचा आहे. लसूण मी अशा प्रकारे मोकळा करून घेतलेला आहे. तर मध्यम आचेवरती आपल्याला हा लसूण 2 ते 3 मिनिटं तळून घ्यायचा आहे. लसूण आपला आता तळून झालेला आहे. चला तर मग काढून घेऊयात. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय मला नक्की सांगा. आता तळून घेतलेला लसूण याच्यावरती घालून घ्यायचा आहे. आवडीनुसार कांदा आणि कोथिंबीर घालून घ्यायचे आहे आणि थोडी आमचूर पावडर घालून आपण हे गार्निश करून घेऊयात. तयार आहे आपला लसूणी चणा म्हणजेच चणा कोलीवडा. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या अशाच नवीन आणि छान छान रेसिपीमध्ये. धन्यवाद.